शिवजयंतीनिमित्त जालना शहरातील मुस्लिम बांधवांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याची परंपरा सलग 10 वर्षांपासून सुरू ठेवली आहे। शहरातील नूतन वसाहत भागातील सामाजिक कार्यकर्ते शेख इब्राहिम हे करम सैलानी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त गेल्या 10 वर्षांपासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहेत। त्यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यात महिलांचाही समावेश आहे। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांच्या प्रमाणपत्र देऊन गौरव केला। तर पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे, त्यानिमित्तानं 396 रक्तदानाचा संकल्प केला असल्याचे शेख इब्राहिम शेख रसूल यांनी सांगितलंय। मी गेल्या 10 वर्षापासून नूतन वसाहत भागामध्ये शिवजयंती निमित्त मुस्लिम समाजातर्फे एक मुस्लिम मावळा म्हणून शिवजयंतीचं रक्तदान शिबिर आयोजन करतो। मागील 10 वर्षापासून प्रत्येक वर्षाला 100 ते 150 लोकांचं रक्तदान आमच्या शिबिरात लोक करतात। पण यावेळेस थोडंसं माहोल कमी दिसल्यामुळे 86 रक्तदात्यांनी आता लोक रक्तदान केलेले आहे। आणि आमचं पुढच्या वर्षीचा संकल्प हे आहे का पुढच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजची 396वी जयंती आहे। तर पुढच्या वर्षी आमच्या रक्तदात्यांनी जास्तीत जास्त करून 396 रक्तदान आमच्या नूतन वसाहत भागात मुंबादेवी नगर स्वराज मित्र मंडळ, करम सैलानी मित्र मंडळ आणि शेख इब्राहिम मित्र मंडळ तर्फे हे संकल्प आहे आणि हे करून दाखवू ही आमची इच्छा आहे। उद्देश म्हणजे हेच आहे की बस छत्रपती शिवाजी महाराज काही एका समाजाचे नव्हते, सगळ्या 18 पगड जातीला घेऊन चालणारे होते। त्या हिशोबाने आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही त्यांचं काम करत राहू आणि याच्या पुढे पण करत राहू। शेख इब्राहिम शेख रसूल। NTV न्यूज मराठी, जालना।